तर भावांनो, आज होता पज्जा व्लॉगचा वाढदिवस होता म्हणून मी पण घेतलेलो चित्र काढायला. पहिला आउटलाईन काढून घेतली बघा. आउटलाईन काढून झाल्यावर स्केच पण काढून झालं. स्केच काढून मी गेलतो गॅदरिंग बघायला. गॅदरिंग बघताना पज्जादा बघा, पज्जादाचे फॅन्स बघा. करो हाथ जोड़ के मैं. त्यानंतर आत गेलो आणि आत तर डान्स भारी करायला आणि गर्दी सुद्धा लय होती. डान्स बघून बाहेर आल्यावर कळालं की इथं निपान रँडम पण आला आणि निपान रँडम शूटिंगची तयारी कराल. ह्यांना बघून झालं आणि ह्यो बघा काय सांगालता बघा कानात. किरीस का सुनने का गाना. किरीस का यांची गोष्ट ऐकून आत आलो आणि आत आल्यावर कळालं की इथं एकापेक्षा एक परफॉर्मन्स चालू होते आणि डान्स पण एक नंबरच बसवलेला होता. पोरं पोरी कोणच सुट्टी देण्यात आलं. बारकी असो किंवा मोठे सगळे पार्टिसिपेट केलते. डान्स बघून झाल्यावर यांची लावणी पण बघा, लावणी पण एक नंबरच होती. त्यानंतर आमच्या गल्लीतला अव्वा बघा, अव्वा तर एक नंबर डान्स करायला, कुठं सिंगम असल्यासारखं. अव्वाचा डान्स बघून आल्यावर बाहेर आल्यावर कळालं की त्याने पण रँडम शूटिंग करायला म्हणून पोरगी बघा कशी लाजालती. त्यानंतर या चौघींची लावणी बघितलो. लावणी तर जबरदस्त बसवली होती आणि ती समोरची पोरगी आवडली आपल्याला, म्हणजे तिचा डान्स आवडला. त्यानंतर बघा पज्जाबाईचा आणि निपान रँडमचा सत्कार घालतील. पज्जाबाईला वाटत असेल की मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. त्यानंतर आपल्या मित्राचा डान्स होता आणि बाकी सांगतो की हीच टीम आहे जी 15,000 जिंकून गेलेली सेकंड प्राइज. ह्यांचा डान्स झाला आणि ही बाहेर फोटो काढायला लागलीत आणि तेजपाल बघा काय म्हणालता. परफॉर्मन्स बघत संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी माझ्या बाजूला साई ब्लॉग बसलेला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. सपला विषय.